नागपूरमधल्या सप्तक संस्थेतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांची प्रकट मुलाखत घेतली गेली। या मुलाखतीमध्ये नितीन गडकरींनी एकाहून एक सरस किस्से सांगून चांगलीच खसखस पिकवली। हे आणि आई असं दोघं जण आले होते घरी आणि मला आठवतं मे एंड किंवा जून मधली गोष्ट असेल ती। मे मधला मिडल मे मधली जीनची पॅन्ट वरती व्हाईट कुर्ता थोडासा फाटलेला। खरंच जे खरं आहे ते सांगते की असे ते आले होते आणि पोहे केले होते। आपल्याकडे तीच पद्धत आहे ना, कांदा पोहे, चहा पोहे। एकदा पोहे दिले, पोहे आवडले, त्यानंतर पुन्हा त्यांनी पोहे मागितले आणि आईला विचारलं की दही असेल तर मला दही पण चालेल। एक जोक झाला होता विद्यापीठामध्ये, नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघामध्ये एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाचा कदाचित त्यावेळी डॉक्टर श्रीकांत जिचकार होते। कार्यक्रम असा होता, खूप मुलं भरली होती पूर्ण, आणि असाच काहीतरी मला वाटते की त्या कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये विषय असा होता की आजकालच्या मुली इतकं शिकूनही स्वतःचा जोडीदार निवडत नाही, तर मुलींचं शिक्षण बंद करावं का, असा हा परिसंवादाचा विषय होता। आणि त्यामध्ये मोना डबले माझी मैत्रीण होती, ती जर्नलिझम करत होती आणि तिच्यामुळे आम्ही त्या पूर्णचंद्र बुटी हॉलमध्ये गेलो होतो। ही लग्नाच्या आधीची गोष्ट आहे। लग्नाच्या आधीची गोष्ट आहे। असं घडलं की मी भाषणात असं म्हटलं की बंधूंना आणि बहिणींना, ते एका मुलीने उठून मला प्रश्न विचारला की तुम्ही तर सगळ्यांना बंधू केलं आणि सगळ्यांना बहीण केलं, मग या लोकांमधलीच एखादी तुमची उद्या पत्नी झाली तर कसं होईल? तर तिने हा मला प्रश्न विचारल्यानंतर, ही त्यावेळी तिथे होती पण आमच्या दोघांची ओळख नव्हती, तर मी तिथे लगेच हजर होते, मी तिला माझ्या मामाची मुलगी समजेन। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।